नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। रावणगाव, हासनापूर यासह अनेक गावं पाण्याखाली गेलेत। सकाळपासून जे ते एसडीआरएफ पथक असतील, स्थानिक पोलीस प्रशासन यावर सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत। आपल्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आहेत। सर, काय सांगाल, आपण सकाळपासून ही सगळी पाहणी करताय, लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करताय, काय परिस्थिती आता? आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। रावणगावचे साधारण 250 लोक गावामध्ये अडकले होते। या ठिकाणी SDM पाटील साहेब असू ते, आमचे DYSP संकेत गोसावी साहेब असू ते आणि स्थानिक राजू पाटील जे ह्या गावचे नेतृत्व करतात आणि या गावकऱ्यांच्या सोबतीने या ठिकाणी NDRF असू दे, SRPF असू दे आणि आमचे स्थानिक QRT वगैरे यांच्या मदतीने रावणगावचे जवळजवळ 250 लोक सुखरूपपणे बाहेर काढलेले आहे। एवढ्या मोठ्या गावातून एकही कॅज्युलिटी नाही। मात्र हासनाला थोडेसे कॅज्युलिटी झालेले आहेत। काही वयोवृद्ध इसमांना बाहेर पडता आलेलं नाही। त्या ठिकाणी आमच्या 2 टीम गेलेल्या आहेत। त्याचबरोबर भासवाडीला साधारण 25 ते 26 लोकांना तिथून काढलेलं आहे। आता परिस्थिती नियंत्रणात आहे, पाणी ओसरत आहे। आज जर पावसानं जर उघडीप दिली तर येणाऱ्या 1-2 दिवसात पाण्याची जी पातळी आहे ती कमी होऊन व्यवस्थित होईल। तर जे पुराच्या पाण्यात नागरिक अडकले होते त्या सर्वांना बाहेर काढण्यात आले का? आता रावणगावचे या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आहेत। या ठिकाणचे 250 लोकांना सकाळपासून मोहीम चालू होती आणि 1 तासाभरापूर्वी सर्व लोक बाहेर पडलेले आहेत। आता काही 3-4 लोक गावात अजून आहे, जसं आम्हाला कळालं तसं SDM साहेब, आम्ही स्वतः आणि गावचे राजू पाटील आणि SRPFची टीम आम्ही सर्व गावात गेलो होतो। मात्र आता गावात कोणीही व्यक्ती नाही। हासनाला मात्र काही 2-3 बॉडीज अजून आहेत की ज्या आम्हाला मिळायच्या आहेत। त्यासाठी आमच्या 2 टीम त्या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत आणि त्यांचं तिथं सर्चिंग चालू आहे। सर, आता प्रशासनाच्या वतीनं कशी खबरदारी घेतली जाते, कशा पद्धतीने SDRF पथक काम करतं, अजून काही कुंभत बोलावली का, गरज आहे का? या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेब असू दे, SP साहेब असू दे याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत आणि SDM पाटील साहेब सकाळपासून फील्डवरच आहेत। या ठिकाणी काही आर्मीसुद्धा या ठिकाणी बोलवले आहेत, त्यांचे जवळजवळ 100च्या आसपास जवान आहेत आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे। या ठिकाणी आता फक्त या लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्थेची आता काळजी घेण्याचं प्रशासन काम करत आहे। यांना जेवण खाणं असू दे, यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित या संदर्भात माननीय कलेक्टर साहेबांशी बोलणं झालेलं आहे, त्याची आता आम्ही काळजी घेत आहोत। सर, नागरिकांना काय आव्हान असणार आहे? नागरिकांना हेच आव्हान आहे, शेवटी काल या ठिकाणी जवळजवळ 250च्या आसपास अचानक पाऊस पडलेला आहे। निसर्ग आहे, हे कोणाच्या हातात नाही। लेंडी प्रकल्प जरी पूर्ण झाला असेल तरीही सुद्धा अचानक आलेला पाऊस याच्यामुळे हा प्रसंग उद्भवलेला आहे। निसर्ग आपल्या हातात नाही। येणाऱ्या काळात असं जर पुन्हा प्रसंग झाला तर आपल्यासाठी ते वैयक्तिक अडचणीच ठरू शकते। यासाठी थोड्याशा सोयीसुविधा कमी असल्या तरी आपण सुखरूप ठिकाणी, शासनानं दिलेल्या ठिकाणी किंवा आपल्या इतर ठिकाणी आपण त्या ठिकाणी स्थलांतर होतो आणि आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी। प्रशासन आपल्यासोबतच आहे। निश्चित आपण बघतो, हे होते नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव। पूरस्थितीबाबत त्यांनी आपले संवाद साधलाय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, रावणगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।